छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत रशीद मामूंची एंट्री झाली। हा पक्षप्रवेश संभाजीनगरमधला असला तरी भाजपनं उद्धव ठाकरेंनी मुंबईतही त्यांना घेरण्याची रणनीती आखली। पाहूया। आता यांचं नावच चेंज करावं लागेल, उबाठा मामू। लांगुल चालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना। सध्या रशीद खान उर्फ रशीद मामूवरून छत्रपती संभाजीनगर पासून ते मुंबईपर्यंत राजकीय वातावरण गरम आहे। छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर रशीद मामू यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलंय आणि भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेने उबाठा मामू म्हणणं सुरू केलंय। तर मुस्लिम मतांच्या लांगुल चालनासाठी उद्धव ठाकरेंनी रशीद मामू यांचे जोडे चाटण्याचं काम केलं, अशी विखारी टीका खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मला अतिशय दुःख आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मतांचं लांगुल चालन करण्याकरता अशा व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे। त्यांचं चरित्र आणि त्यांची दिशा ही स्पष्ट होते आहे। त्यांना आता लांगुल चालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। याचं नुकसान त्यांना सहन करावंच लागेल। बरोबर, कारण त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ते जाऊन जिन्याच्या थडग्यावर डोकं टेकतात, ते जाऊन नवाज शरीफची बिर्याणी खातात, ते सगळं चालतं त्यांना। पण देशातले कोण मुस्लिम सोबत आले तर ह्यांना झोपतं। जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी। हे काय आहे? निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना। ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण हे सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत। बीजेपी रशीद मामावर इलेक्शन लढत आहे, खानवर ते इलेक्शन लढत आहे। त्यांना काय आहे नाही, त्यांना ते सांगत नाही की पाणी पाहिजे, महाराष्ट्रामध्ये खेतीवाल्याला सवलत पाहिजे, यंग लोकांना सर्व्हिस पाहिजे, त्याच्याबद्दल ते काय म्हणत नाही। फक्त रशीद मामू आणि रशीद मामू, तर मोठे लोक बी तसा म्हणतात खोटा। तर माझा अभिमान वाटला की त्याने माझ्या नावावर इलेक्शन लढत आहे म्हणून खानवर आणि रशीद मामूवर। ऐन महापालिका निवडणुकीआधी मुस्लिम नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेत, त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेला टीका करण्याची आयतीच संधी चालून आली आहे। रशीद मामूंनी तर उद्धव ठाकरेंमध्ये भगवान रामासारखा हिंदुत्ववाद असल्याचं म्हटलंय। आता ते कोणतं तरी आणखी एक दुसरी संघटना त्यांच्या बरोबर आहेत, उबाठा मामू। आता यांचं नावच चेंज करावं लागेल, उबाठा मामू। उद्धव साहेबाला त्यासाठी तो मानतो की ते सगळ्या आता बरोबर घेऊन चालतात। जे हिंदुत्वात आहे ते त्यांच्यामध्ये, जसा रामजीमध्ये हिंदुत्वात होता ते रामजीमध्ये काय होता, बिल्लीचे झुटे बेल खाले। तर मला असं वाटतं की हे खरीखर हिंदुत्वात सेना आहे आणि ते जो आहे तो पॉलिटिकल सेना आहे। असं प्रभू रामचंद्राचं हिंदुत्व आणि शिकवून तुम्हाला आवडते तर बरोबर कशा नाही आवडणार। आत्ता अगर त्यावेळेला मुस्लिम समाज अगर असता तर प्रभू राम ते त्यांना बी विचारत होते। विशेष म्हणजे रशीद मामूंच्या प्रवेशाला ठाकरेंच्याच पक्षातून चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला। मात्र अंबादास दानवे यांच्या समोर खैरेंचा विरोध चालला नाही आणि मुंबईमध्ये मातोश्रीत रशीद मामूंना खुद्द उद्धव ठाकरेंनी पक्षप्रवेश दिला। मात्र मामू ठाकरेंच्या शिवसेनेत आले असले तरी त्यांना तिकीट मिळू देणार नाही असा पवित्रा खैरेंनी घेतलाय। मी माझी भूमिका स्पष्ट आहे, रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे। तिकीट नाही, तिकीट द्यायचं की नाही द्यायचं तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय। ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असे जर कोणी टोमणे टामणे मारत असतील तर त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का? त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना, मग आम्हाला काय बोलता? रशीद मामू माझा विरोध आहे। रशीद मामूंच्या प्रवेशानंतर म्हणजे तुम्हाला गाफील ठेवल्या जाते, पक्षात काय घडामोडी होतात? नाही, ते घडामोडी नाही ते कळवलं जात नाही, बरोबर आहे। पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे आणि कोणी जरी देण्याचा प्रयत्न केला ना मी तिकडे जाणार पण नाही। मी सांग माझा विरोध आहे म्हणून नाही। ते काय त्यांना थोडा राग होता इलेक्शनचा काहीतरी, तर ते आम्ही राग त्यांचा काढू, परंतु आता ते आमचे नेतेच आहे ना,
तर आम्ही त्याच्या विरुद्ध जात नाही आणि त्या जर थोडा राग आहे आम्ही दूर करून, परंतु ते नाराज होते. मी नाराज दूर असा काय प्रॉपर्टीचा नाराज नाही, काय असा लेण्याचा नाराज नाही, काहीतरी आत्ता त्यांना काय खूप विचकून टाकायला होता. आणि आत्तापर्यंत मला सांगा की इतका न्यूज चालू आहे, कोणी हिंदू समाजाचे माणसाने मला शिवी दिली नाही, कोणीने काय बुरा म्हणला नाही, सगळे मला राम की मामू तसा माणूस नाही म्हणून. तर ते मला याचं प्रेम आहे माझा. आणि आत्ता त्यांना कसा जाग आला, आता 40-45 वर्षाचा केस आता काढतात आणि जो म्हणतात त्यांची वय तर 10-15 वर्ष होणार त्यावेळेला. मग त्यांना आता समजलं का, त्यांच्या वडीलला विचारा. त्याला प्रचार म्हणजे त्याला कुठं उभं राहणार होतं. आम्ही तिकीट देणार नाही त्याला, आमचं नक्की झालेलं आहे. तिकीट त्याला मिळालं नाही, तो कुठून पण उभं राहिलं तर आम्हाला काय त्याचं हे नाही. आम्ही कॅन्डिडेट नक्की केला दुसरा, कारण ज्याच्यामुळे खूप मोठा वाद होतो आहे कास्टिझमचा, धर्माचा. तर त्यामुळे थोडंसं पक्ष पण विचार करतो, थोडं थांबून जावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा थेट सामना आहे. आणि आदित्य ठाकरेंनी मशाल यात्रा काढून प्रचारही सुरू केलाय. या प्रचार सभेतूनही आदित्य ठाकरेंनी रशीद मामूंवरून घेरणाऱ्या भाजपला पालघर हत्याकांडातील आरोपीच्या प्रवेशावरून घेरलंय. कोणीतरी आपल्यामध्ये प्रवेश केला म्हणून आपली टीका करतात. भाजपला पहिला प्रश्न जर विचारायचा असेल, कारण त्यांचं सुरू होतं बांगलादेशी घुसलेत, रोहिंग्या घुसलेत, हिंदू मुस्लिम पण सुरू होतं. आज त्या भाजपला विचारा की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं त्याच्यातला प्रमुख आरोपी तुम्ही भाजपमध्ये का घेतला, ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आम्हाला धर्माचं आणि जातीचं सांगायला लागा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याचं स्पष्ट झालंय. तेव्हापासून उद्धव ठाकरेंना महायुतीकडून घेण्यास सुरुवात झाली. तरीही उघडपणे रशीद मामूंच्या रूपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुस्लिम नेत्यांचा प्रवेश हा सुरू झालाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.